हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आपण काल लास्ट लेक्चरला मॅट्रायझन स्टार्ट केलेला. ओके, मॅट्रायझन स्टार्ट केलेला. तर आज आपण त्याच्या पुढे जाऊयात. पुढच्या स्टेप्सला काय असेल किंवा कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येतील. ओके, तर सर्वात पहिला टाईप आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इनव्हर्स म्हणजे काय किंवा इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा. ओके, इनव्हर्स मोस्टली तुम्हाला झालंय. एक हेड तरी असेल की समजा इथे जर एखादा नंबर आहे किंवा समजा ए आहे आणि इथे बी आहे, तर हा आणि इथे काहीतरी सी आहे, तर हा ए त्या साईडला गेला तर काय होतं, ए इनव्हर्स होतं ना, इनव्हर्स होतो. ओके, म्हणजे ही डील केलंय कसं. ओके, हे केलंय कसं त्यांनी, ए बी इज इक्वल टू सी आहे, तर हा ए मल्टिप्लाइड आहे तर तो तिथे गेला की डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे बी इज इक्वल टू सी बाय ए. ओके, आता हे ए डिनॉमिनेटरला आहे, त्याच्या पॉवरला 1 आहे, तर तो न्यूमरेटरला गेला ते पॉवर -1 होईल ना, म्हणजेच काय सी हा न्यूमरेटरला गेला की ए रेस टू -1 आणि तो रेस टू -1 त्याला आपण काय म्हणतो, इनव्हर्स. ओके, त्यालाच म्हणतो इनव्हर्स. तर तसा काय हा डिरेक्टली आपण त्या साईडला नाही, याच्या पुढे आपण तेच करणार आहोत. डिरेक्टली व्हॅल्यू त्या साईडला गेली की इनव्हर्स. समजा इथे साईन आहे आणि इथे 1 आहे. ओके, तर साईन आहे, इथे साईन ट्रिगर होईल, तर तो त्या साईडला गेला की काय होईल, साईन इनव्हर्स होईल. हे झाले 11th स्टँडर्डला साईन इनव्हर्स ऑफ 1 असं काहीतरी होईल. समजते, साईन इनव्हर्स ऑफ 1 असा हा इथे होता, हा डिरेक्टली त्या साईडला गेला तर काय झालं, इनव्हर्स झालेला आहे. तसेच तोच रूल ह्याच्यात वापरायचा आहे मॅट्रिक्समध्ये, की मॅट्रिक्समध्ये सांगितलेलं आहे की इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा. ते इथे काय, समजा दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत तुम्हाला, दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत, मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी. ओके, तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्या दोघांचं मॅट्रिक मल्टिप्लिकेशन तर येतच तुम्हाला. आता 11th स्टँडर्डला केलं मॅट्रिक्स मल्टिप्लाय कसे करायचे. ओके, तर दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय केले तर त्यांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू युनिट मॅट्रिक्स येत असेल ना, समजा 2x2चा मॅट्रिक्स घेऊ आपण, तर 1 0 0 1, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू युनिट मॅट्रिक्स येत असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. मग आपण काय करू शकतो, इनव्हर्स फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय, हा ए बी ॲज इट इज लिहून घेऊ इज इक्वल टू आय. तर हा ए इथे आहे ना, हा तिकडे गेल्यावर काय होईल, इनव्हर्स होईल ना, म्हणजे बी इज इक्वल टू इनव्हर्स ए इनव्हर्स. हा आय काय आहे, हा युनिट मॅट्रिक्स आहे ना किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ते इनव्हर्स कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगतोय. इनव्हर्स कसा काढायचं म्हणजे समजा तुम्ही बी हे दोघे एकमेकाला मल्टिप्लाइड आहेत, समजा ए त्या साईडला गेला तर ए इनव्हर्स कोणाला इक्वल असणार, बी ला. म्हणजे ए चा जर इनव्हर्स काढायचा आहे आपल्याला तर ए इनव्हर्स हा बीच्या मॅट्रिक्स एवढा असणार. समजते, कारण हा त्या साईडला शिफ्ट झालेला आहे. ओके, ह्याच्यावरती सम नाही येते, सम कशावर येत आहेत, ह्याच्या पुढच्या ह्याच्यावर येतात. हे फक्त एक्सप्लेन करायचे. हे काय काय वेळेस ना फक्त काय, हा त्या साईडला गेला की इनव्हर्स होईल, हे एक्सप्लेन करण्यासाठीच हे दिलेलं आहे. ओके, त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका, फक्त एवढं कळलंय हा ए इथे आहे, हा त्या साईडला गेला की ए इनव्हर्स झालाय. समजा बी आहे तर बी त्या साईडला गेले की बी इनव्हर्स होईल, बी इनव्हर्स. समजते, म्हणजे बी इनव्हर्स कोणाला इक्वल असणार, ए. समजते. इनव्हर्स फाइंड आउट कसे करायचे, सर्वात पहिले काय रूल असतो, हे जे डिटर्मिनंट आहेत ना, आता ए चा काहीतरी मॅट्रिक्स आहे, बी पण काहीतरी मॅट्रिक्स आहे. ओके, तर त्यांचे डिटर्मिनंट काढू शकतो आपण, ए चा डिटर्मिनंट काढू शकतो आणि बी चा डिटर्मिनंट काढू शकतो. ओके, तर इनव्हर्स काढण्यासाठी एक रूल असतो की डिटर्मिनंट हा इज इक्वल टू 0 नकोय, इज इक्वल टू 0 नकोय. म्हणजे जर व्हॅल्यू इज इक्वल टू 0 असेल तर त्याचा इनव्हर्स येणार नाही. व्हॅल्यू म्हणजे डिटर्मिनंट, डिटर्मिनंट इक्वल टू 0 असेल तर त्याचा इनव्हर्स येणार नाही. आणि व्हॅल्यू समजा -a + a काही असू दे तर त्याचा इनव्हर्स येईल, पण व्हॅल्यू 0 नसावी. आता मला सांगा, व्हॅल्यू जेव्हा 0 असते, ओके, इज इक्वल टू 0 असते, तर 11th स्टँडर्डला काय म्हटलेलं आपण, इज इक्वल टू 0 असेल तर काय म्हणायचो, म्हणजे ते 15 टाईप होते बघा, त्याच्यामध्ये एक असा पण एक टाईप होता की जे डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला आपण सिंग्युलर म्हणायचो. सिंग्युलर वर्ड आठवते, रिकॉल करा स्वतःला. 0 जर आला म्हणजे खूप सारे होते, त्याच्यामध्ये असं हा पण एक फंक्शन होतं की व्हॅल्यू इज इक्वल टू 0 आली डिटर्मिनंटची तर काय होतं, सिंग्युलर होतं.
तर समजा इज नॉट इक्वल टू 0 आहे तर काय असणार, नॉन सिंग्युलर. समजते, नॉट इक्वल टू 0 असणार तर नॉन सिंग्युलर. तर डिटर्मिनंट सिंग्युलर असेल तर इन्व्हर्स येणार नाही. इन्व्हर्स इफ डिटर्मिनंट इज सिंग्युलर then inverse does not exist. ओके, समजते. डिटर्मिनंट जर सिंग्युलर असेल तर इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे सिंग्युलर म्हणजे काय, इक्वल टू 0. इक्वल टू 0 असेल तर इन्व्हर्स डज नॉट पॉसिबल किंवा डज नॉट एक्झिस्ट, इन्व्हर्स येणारच नाही. ओके, आणि नॉन सिंग्युलर असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. ओके, म्हणजे इज इक्वल टू 0 पाहिजे. ओके, समजते. आता त्यानंतर अजून एक आहे की जेव्हा इन्व्हर्स काढायचं आहे ना, इन्व्हर्स काढायचं असेल तर इन्व्हर्स काढण्यासाठी जे मॅट्रिक्स असतात ना ते स्क्वेअर मॅट्रिक्स असतात. स्क्वेअर मॅट्रिक्स, ऑलवेज स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे तू 2x2चा असेल मॅट्रिक्स, 3x3चा मॅट्रिक्स असेल, 4x4चा मॅट्रिक्स असेल. समजते. मॅट्रिक्स सिंग्युलर काय बोलतोय, स्क्वेअर मॅट्रिक्सच असणार तरच तुम्ही इन्व्हर्स फाइंड आउट करू शकता. ओके, आता इन्व्हर्स फाइंड आउट कसा करणार. ओके, इथे लिहून ठेवतो मी 2x2चाच पाहिजे आणि 3x3चाच पाहिजे. ओके, तर आता तुम्ही मॅट्रिक्स किंवा इन्व्हर्स फाइंड आउट कसं करणार त्याच्या पण स्टेप्स आहेत. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप अजून एक आहे आणि तिसरी आहे ॲडजॉइंट. ॲडजॉइंट म्हणजे कुठल्या प्रकारे फाइंड आउट करायचं. तर ओके, तर आता मला सांगा, हा इथे एक मॅट्रिक्स दिलाय मी. ओके, इथे एक मॅट्रिक्स दिलेला आहे. आता त्या मॅट्रिक्सला मी त्याच्याच इन्व्हर्सने मल्टिप्लाय जर केलं, इम्पॉर्टंट आहे ही सॉल्विंग, तुम्हाला सम सॉल्व करताना वापरायची आहे. ओके, समजा एक मॅट्रिक्स दिलंय, त्या मॅट्रिक्सला मी त्याच्याच इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं, तर आन्सर काय येईल. आन्सर काय येईल, समजा इथे 5 आहे. ओके, इथे 5 आहे आणि मी 5च्याच इन्व्हर्सने त्याला मल्टिप्लाय केलं, तर आन्सर काय येईल, 1 ना. समजते, आन्सर 1 येईल. कसं 1 येईल, इथे 5 आहे, 5चा इन्व्हर्स म्हणजे काय 1/5 ना. समजते, हा जर वर गेला तर 5 इन्व्हर्स होतोय. ओके, प्रोबॅबली आपण नंबर्स मध्ये नाही यूज करत, ह्याच्यात व्हेरिएबल्स मध्ये वापरतो, पण नंबर्स घेतले तर इझी पडतं, लगेच कळतं. ओके, रेस टू 5 आय मीन 5 रेस टू -1 आहे. ओके, म्हणजे 5चा इन्व्हर्स आहे म्हणजेच काय 1/5 ना. तर 1 आन्सर काय आला 1 ना, म्हणजे आन्सर काय येते 1. आता मॅट्रिक्स पण तोच आहे आणि त्याचाच जर मी इन्व्हर्स घेतोय तर आन्सर काय येणार 1 ना. पण मॅट्रिक्स मध्ये 1 असतं का, मॅट्रिक्स मध्ये 1 नसतं, मॅट्रिक्स मध्ये युनिट मॅट्रिक्स असतो. समजते, मॅट्रिक्स मध्ये युनिट मॅट्रिक्स असतो किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. जर हे समजलं नाही तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके, मी काय केलं परत सांगतो. समजा जर मी एक मॅट्रिक्स घेतला आणि त्या मॅट्रिक्सला जर मी त्याचाच इन्व्हर्स मल्टिप्लाय केला तर इज इक्वल टू काय येणार 1 येणार ना. पण मॅट्रिक्स मध्ये 1 नाही येत, मॅट्रिक्स मध्ये काय येतं आयडेंटिटी मॅट्रिक्स येतं किंवा युनिट येतं. युनिट म्हणजे 1च ना, तर हा आला आय. ओके, तर आता मग तुम्ही म्हणाल सर ह्याचा वापर करून आम्ही सॉल्व्ह कसं करायचं. हा एक मॅट्रिक्स आहे ना, हा मॅट्रिक्स त्यांनी दिलेला असणार, हा मॅट्रिक्स फाइंड आउट करायला सांगितलेला असणार आणि हा मॅट्रिक्स तर तुम्हाला नोन आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय असतो 1 0 0 1, 2x2 साठी म्हणतोय 1 0 0 1. आता समजा हा जर मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला 1 2 3 4. ओके, तर ह्याचा इन्व्हर्स म्हणजे हा समजा ए आहे, तर ह्याचा इन्व्हर्स काय असणार ए इन्व्हर्स. ओके, इज इक्वल टू 1 0 0 1. ओके, मग सॉल्व कसं करणार ह्याला ना, याला इथे आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करणार. हा जो मॅट्रिक्स आहे त्यांनी जो गिवन दिलेला आहे त्याचा इन्व्हर्स काढायचा आहे, तर इन्व्हर्स इथं राहणार. ओके, तर आता ह्या नंबरला आय मीन ह्या मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करणार आणि जो कंडिशन आय मीन जी कंडिशन जो रूल आपण ह्या मॅट्रिक्स वर यूज करतोय ना, सेम रूल वी कॅन यूज फॉर दिस मॅट्रिक्स ऑल्सो. समजते, the same procedure, the same rule we can use for this
matrix and we get the inverse of A, हा जो मिळेल ना तो इन्व्हर्स असणार. म्हणजे A चा इन्व्हर्स काढायला सांगितलेला आहे, आय मीन ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायला सांगितला आहे, तो इन्व्हर्स असणार हा म्हणजे हा जो आपण सॉल्व्ह करू ना तोच. म्हणजे इथे जो आपण रूल वापरणार तेच रूल इथे पण वापरले जाणार, म्हणजे हा पण काहीतरी चेंज होईल. तर हा जो चेंज झालेला मॅट्रिक्स असणार ना तो असणार A इन्व्हर्स. तो कसा असेल आपण जेव्हा न्यूमरिकल्स घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ओके ओके तर A, तर त्याच्यात इन्व्हर्स मी मल्टिप्लाय केला तर आन्सर आला आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके हा झाला सेकंड टाईप, हा होता फर्स्ट टाईप. आणि त्यानंतर आता थर्ड टाईप काय असणार आहे, ॲडजॉइंट. ओके तर ॲडजॉइंट मेथड काय असते, ॲडजॉइंट मेथड म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलाय 1 2 3 4. ओके 2x2चाच घेऊ, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तरच आपण इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो ना. ओके तर एक मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला आणि या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट फाइंड आउट करायला सांगितलंय किंवा सॉल्व दिस मॅट्रिक्स विथ द हेल्प ऑफ ॲडजॉइंट मेथड. त्यांनी एक्झामला सांगितलेलं असेल फाइंड और इव्हॅल्युएट और सॉल्व दिस मॅट्रिक्स विथ द हेल्प ऑफ ॲडजॉइंट मेथड. तर आपण कसं सॉल्व करू, हा जो मॅट्रिक्स आहे याचा पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. डिटर्मिनंट इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 0 ना, रॉंग, नॉट इक्वल टू 0 यायला पाहिजे. ओके तर डिटर्मिनंट सॉल्व करणार. डिटर्मिनंट समजा हा ए आहे तर डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0, फर्स्ट कंडिशन. आफ्टर दॅट हा जो मॅट्रिक्स आहे ना याचे आपण को फॅक्टर्स फाइंड आउट करणार. को फॅक्टर्स हा वर्ड थोडा आठवतोय, रिकॉल करा स्वतःला. 11th स्टँडर्डला हा वर्ड आपण ऐकलेला आहे, को फॅक्टर्स. को फॅक्टर्स काय असतो ते जेव्हा सम घेऊ तेव्हा करू आपण, पण को फॅक्टर्स हा 11th स्टँडर्डला झाला आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके त्याच्यानंतर मायनर्स फाइंड आउट करतो, और कधी कधी मायनस पहिले फाइंड आउट करतो आणि को फॅक्टर नंतर फाइंड आउट करतो. ओके पण हे दोन्ही फाइंड आउट करायचे तेवढं लक्षात ठेवा. ओके तर आपण काय करणार, डिटर्मिनंट फाइंड आउट करणार, मग मायनस फाइंड आउट करणार, मग को फॅक्टर फाइंड आउट करणार. आणि जो को फॅक्टर असेल ना, समजा मग ए चा को फॅक्टर आहे. ओके को फॅक्टर ऑफ ए आहे ना, को फॅक्टर ऑफ ए परत सांग. डिटर्मिनंट फाइंड आउट केला, त्यानंतर मायनर फाइंड आउट केला, त्यानंतर को फॅक्टर फाइंड आउट केलाय. आणि आता को फॅक्टर जो फाइंड आउट केलाय तो पण एक मॅट्रिक्सच असेल ना, को फॅक्टर जो फाइंड आउट केलाय तो पण एक मॅट्रिक्सच असेल. तर त्या को फॅक्टरचा आपण टॉपला टी लिहिलाय. टी म्हणजे काय होतं, लास्ट इयर झालं, 11th स्टँडर्डला झालंय. द टॉप ऑफ द टी म्हणजे काय, पॉवरला टी आहे म्हणजे त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. काय केलं, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 पाहिजे, मग मायनर काढला, मग को फॅक्टर काढलाय आणि त्यानंतर त्या को फॅक्टरचा मी ट्रान्सपोज काढणार. ओके ट्रान्सपोज काढलेला जो मॅट्रिक्स असेल ना तोच म्हणजे काय असणार, ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ओके मग सिंपल स्टेप्स काय, त्यांनी जर सांगितलं की ॲडजॉइंटच्या मेथडने मॅट्रिक्स सॉल्व्ह करा, तर आपण काय करणार, सर्वात पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. डिटर्मिनंट शुड नॉट बी इक्वल टू 0. ओके आफ्टर दॅट मायनर, देन को फॅक्टर, देन ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर. आणि तो ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टरचा जो मॅट्रिक्स असेल ना तो काय असणार, इक्वल टू ॲडजॉइंट. म्हणजे तो ट्रान्सपोज आपण फाइंड आउट केलं ना तर तिथंच थांबायचं, त्याच्या पुढे जायचंच नाही. मग तो ट्रान्सपोज म्हणजेच ॲडजॉइंट असणार आहे. ओके समजलेलं आहे. आपण ह्या 3 टाईपने सॉल्व्ह करणार आहोत. आणि एक्सरसाइज मध्ये अजून एक टाईप आहे की ट्रान्सपोजच्या हेल्पने इन्व्हर्स फाइंड आउट करा. ओके इथे इन्व्हर्स काय असतं ते सांगितलं. इथे रो ट्रान्सफॉर्मेशन, रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. आणि इथे ॲडजॉइंट मेथडने व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ॲडजॉइंट मेथडने पण इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. तर तो कसा करणार आहे आपण ह्याच्या पुढे करूयात. पहिले तुम्ही पाहिजे तर हे नोट डाऊन करा. ओके तर आता तुम्हाला तर सांगितलेलं ॲडजॉइंट कसं फाइंड आउट करायचं. आता त्यानंतर ॲडजॉइंटच्या हेल्पने इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ओके तर ॲडजॉइंटच्या हेल्पने इन्व्हर्स फाइंड आउट कसा करायचा आहे.
तर आता आपण ॲडजॉईंटसाठी काय केलेलं, ए इज नॉट इक्वल टू 0 हे तर पाहिजे होतं. त्यानंतर काय फाइंड आउट करायचं, मायनर. ओके, मायनर फाइंड आउट केल्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं, कोफॅक्टर. ओके, कोफॅक्टर नंतर जो मॅट्रिक्स मिळेल तर मॅट्रिक्सचा काय करायचं आपण, ट्रान्सवर्स काढायचो आणि तोच ट्रान्सवर्स कोणाला इक्वल असणार, ॲडजॉईंटला ना, ॲडजॉईंट ऑफ ए. तर इनवर्स फाइंड आउट करायचं आहे ना, तर काय असतं माहिती आहे का, तो जो ॲडजॉईंट आहे ना, ॲडजॉईंट जो आपण फाइंड आउट केलेला आहे तो ॲडजॉईंट ऑफ ए जो आहे त्याला त्याच डिटर्मिनंटने फक्त डिवाइड करायचं, त्याच्या डिटर्मिनंटने डिवाइड करायचं, आन्सर आलं इनवर्स. ओके, तर हा फॉर्म्युला आहे. ॲडजॉईंट मेथडने इनवर्स फाइंड आउट करायचं तर काय करणार आपण, ॲडजॉईंटपर्यंत जाणार, फक्त त्याला डिटर्मिनंटने डिवाइड करायचं त्याच्याच. ओके, 0 असेल डिटर्मिनंट ते इन्फिनिटीमध्ये जाईल ना, पण 0 नसणार. ओके, 0 असेल तर आपण इथे आधीच बोललो असतो की इनवर्स मिळणारच नाही, पुढे आलोच नसतो आपण. समजते. ओके, तर असं करणार आहोत आपण. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी एक्सरसाइज दिलेली आहे. पहिल्या एक्सरसाइजमध्ये सांगितले को-फॅक्टर कसे पहिल्या क्वेश्चनमध्ये सांगितलं को-फॅक्टर कसे फाइंड आउट करायचे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सांगितलं ॲडजॉईंट कसं फाइंड आउट करायचं. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये सांगितलं ॲडजॉईंटच्या हेल्पने इनवर्स फाइंड आउट करा. म्हणजे याच्यामध्ये कॉमन येतच ना, को-फॅक्टर तर आहेच आणि ॲडजॉईंट पण आहेत. तर आपण 2-3च सम घेऊ ज्याच्यामध्ये को-फॅक्टर पण कव्हर होईल, ॲडजॉईंट पण कव्हर होईल आणि इनवर्स पण कव्हर होईल. ते मी सम घेतलेले आहेत ते आपण घेणार आहोत. ओके, तर हे समजलंय. तर मी रफ करतो हे. ओके, तर आपण आता स्टार्ट करूया. 2-3च सम असतील पण ते तुम्हाला क्लिअर केले पाहिजे तुम्ही स्वतः की कसं आलं सर कसं नाही, आणि मग त्याच्यावर बेस्ड सम आहेत एक्सरसाइजमध्ये ते तुम्ही करू शकता. ओके, तर आता आपण डिरेक्टली ॲडजॉईंटच फाइंड आउट करूयात. म्हणजे काय, समजा हा एक सम दिला त्यांनी 1 -1 2 -2 3 5 आणि -2 0 -5 आणि ॲडजॉईंट. ओके, त्यांनी सांगितलं याचा ॲडजॉईंट फाइंड आउट करा. त्या ॲडजॉईंटसाठी काय असतं, आपला सर्वात पहिला रूल काय होता, सर्वात पहिला रूल एवढं आपण केलं तर सर्वात पहिला रूल काय होतं, डिटर्मिनंट फाइंड आउट करणार ना, तर त्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. -1 2 2 -2 3 5 -2 0 आणि -5. ओके, तर डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करतो आपण, झाले 11th स्टँडर्डला झाले, डिटर्मिनंट खूप इझी आहे कसे फाइंड आउट करतो, 10thला पण झाले मे बी. आपण पटापट फाइंड आउट करूया, तिथं टाइम वेस्ट नको करायला. ओके, तर हा आला 1 तर त्याचा रो त्याचा कॉलम कट, यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -5 × 3 -15 मध्ये डिटर्मिनंटवाली मायनस साईन 0 × 5 0 मायनस डिटर्मिनंटवाला मायनस आणि क्वेश्चनवाला मायनस झाला प्लस. ओके, तर त्यानंतर आता हा आपण एलिमेंट सिलेक्ट केलाय तर त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. 5 × 2 10 म्हणजे मग -5 × -2 काय येणार, प्लसच येणार आहे. तर 10 त्यानंतर -2 × +5 -10 तो मायनस आणि डिटर्मिनंटवाला मायनस प्लस. ओके, त्यानंतर इथे आला 2. आपण पटापट का जातोय, कारण तुम्हाला 11th स्टँडर्डला झाले, याच्यामध्ये टाइम वेस्ट करायला नको. ओके, तर हा 2 ॲज इट इज, हा झाला कॉलम, हा झाला रो त्याचा कट, त्यांचा डिटर्मिनंट 0 × -2 झाला 0, डिटर्मिनंटवाला मायनस -2 × -3 -6 मायनस मायनस प्लस. ओके, तर इथे काय आलं -15, इथे 1 आहे तर इथे +20 आणि इथे 6 0 6 6 2 12. ओके, म्हणजे इथे येणार 5 + 12 म्हणजे आन्सर येते 5 + 12 = 17 इज नॉट इक्वल टू 0 ना, म्हणजे इक्वल टू 0 येतोय का, नाही, म्हणजे ए इनवर्स एक्झिस्ट, म्हणजे ए इनवर्स मिळू शकतो हे लिहायचे. भले इनवर्स काढायला नाही सांगितलं पण ए इनवर्स एक्झिस्ट हे लिहायचं आपण. ओके, म्हणजे आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, नॉट इक्वल टू 0 म्हणजे 17 येते. तर त्यानंतरचे स्टेप्स काय होते आपले, त्यानंतरचे स्टेप्स काय होते, मायनर फाइंड आउट करायचं ना आपण, आठवते मायनर. ओके, तर मायनर कसे फाइंड आउट करायचं आठवते, मायनर हा याचा मायनर काय असणार, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन.
ना, असंच करायचं ना. म्हणजे आता ही पोझिशन काय आहे, ही पोझिशन किंवा ह्या एलिमेंटची पोझिशन काय आहे 1 1 ना, तर मायनर काय असणार, तर डिरेक्टली आपण फाइंड आउट करूया M11. तर तो जर फाइंड आउट करतोय तर त्याचा रो आणि त्याचा कॉलम 11th स्टँडर्डला झाले, 11th स्टँडर्डच्या बुक्स चेक करा, हे सगळं आपण त्या प्रकारे लिहिलेलं आहे तेव्हा पण. ओके, आणि तेव्हा तर खूप इझी वाटलेलं आहे, आता इझीच आहे. फक्त 30 स्टेप ह्याच्यामध्ये वापरलेले आहे आणि तुम्ही काहीतरी 3 4 5 6 महिन्याचा गॅप झाला असेल म्हणून थोडंसं ट्रिकी वाटेल. 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये जाऊन बघा, आपण हे सगळं केलेलं आहे. ओके, फक्त वेगळे काहीतरी शब्द वापरलेले असतील, इथे शब्द वेगळे वापरतोय, फक्त शब्द बदललेले असतील, बाकी प्रोसिजर तर सेमच असणार. ओके, तर आता हा 1 आहे, तर ह्याचं लोकेशन काय आहे M11. तर आता ह्याचा रो आणि ह्याचा कॉलम कॅन्सल, तर राहिले काय, हे 4 राहिले ना, तर त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -5 × 3 -15 आणि त्यानंतर -0 × 5 -0 म्हणजे आन्सर काय आलं -15. म्हणजे M11 म्हणजे M11चा -15 म्हणजे ह्या एलिमेंटचं मायनर काय आलं -15. समजते. सगळ्यात पहिले आपण मायनर काढून घेतो आणि मग को फॅक्टर फाइंड आउट करतो. तर हा झाला M11चा झाला हा को फॅक्टर. आता 1 2 चा म्हणजे किती येणार M12, त्याचा को फॅक्टर किती येणार, हा 15 आहे, हा 15. ओके, तर त्याचा को फॅक्टर काय होते, त्याचा कॉलम आणि त्याचा रो कॅन्सल आणि बाकीच्यांचं डिटर्मिनंट म्हणजे -5 × -2 10 -5 × 2 किती येणार 10, पण मायनस आणि तो मायनस आणि हा मायनस प्लस t = 20. पटापट करूयात आता आपण. हा झाला 2 म्हणजे M13. ओके, तर इथे काय येणार, हा तर 0 झाला, तो झाला 0 आणि 2 × 3 -6, तो मायनस आणि हा मायनस प्लस म्हणजे ह्याचा आला 6. त्याच्यानंतर M21. आता हा तर ह्याचा रो आणि त्याचा कॉलम कॅन्सल, 5 × -1 म्हणजे -5 × -1 +5 मायनस हा तर कॅन्सल झाला, आता हा 2 म्हणजे तो काय येणार 0 झाला 5. ओके, त्यानंतर M22. तर M22 किती येणार, तर हा ना ही पोझिशन, तर त्याचा कॉलम आणि त्याचा रो कॅन्सल आणि रिमेनिंग वाल्यांचं मल्टिप्लिकेशन, तर -5 × 1 -5 -2 × 2 -4, तो -4 आणि हा मायनस प्लस, -4 आला इथे, तर -1 आला M22चा. ओके, तर आता M22चा आला, त्यानंतर M23. ओके, ते ह्याचा मायनर काय आहे, त्याचा कॉलम त्याचा रो कॅन्सल, 0 × 1 0 -2 -1 +2 ॲज इट इज, इथे आला -2. त्यानंतर M31. ओके, तर M31 म्हणजे हा ह्याचा कॉलम याचा रो कॅन्सल, रिमेनिंग वाल्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 × -1 -5. त्यानंतर 5 × -1 -5 येस, आणि -3 × 2 6 म्हणजे इथे किती आला -6 आणि 6 11. ओके, त्यानंतर M32 म्हणजे ही पोझिशन कॉलम रो कॅन्सल, तर 5 × 1 5 -2 × 2 4, पण मायनस आहे तो मायनस प्लस. ओके, हा 4 मायनस मध्ये होता, तो मायनस आणि फॉर्म्युलावाला मायनस प्लस झाला, आन्सर आलं 9. त्यानंतर M33. ओके, हा म्हणजे त्याचा कॉलम त्याचा रो कॅन्सल, तर 3 × 1 3 आणि -2 × 1 प्लस मध्ये, कारण दोन्ही मायनस आहेत ना, तर आन्सर आलं प्लस, तर +2, तर फायनल आन्सर येणार 1. ओके, म्हणजे आता आपल्याला को फॅक्टर मिळालेला आहे. हा, आता को फॅक्टरच्या हेल्पने आपण काय करायचं, सॉरी मायनर मिळालेला आहे हा, तर मायनरच्या हेल्पने आपण काय करायचो, को फॅक्टर फाइंड आउट करायचो ना. तो को फॅक्टर काय होतं, को फॅक्टर कसा फाइंड आउट करायचो, को फॅक्टरचा एक फॉर्म्युला असायचा माहिती, तो सी ने डिनोट करायचो. ह्या वेळेस 12th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये तो काहीतरी ए ने डिनोट केलाय, काय फरक नाही पडत, आपण सी ने डिनोट करू. ओके, तर C11, तर त्याचा फॉर्म्युला काय होता -1 असाच काहीतरी फॉर्म्युला होता बघा, CIJ = -1 I + j × MIJ, असा काय फॉर्म्युला होता. म्हणजे जो मायनर असेल
त्याच मायनरला ह्या फॉर्म्युलाशी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला को फॅक्टर मिळेल. तो को फॅक्टर काढूयात फटाफट. -1 इथे 1 1 आहे ना, तर इथे पण काय येणार 1 + 1 आणि 1 1 चा मायनर किती होता -15, तो झाला -15. म्हणजे आता हे प्रत्येक वेळेस मी 1 + 1 ते तसं पुट नाही करत बसणार, ते डायरेक्ट इथे नंबर लिहित जाईल मी. तर -1^2 इथे -15 ओके. तर -1 चा स्क्वेअर +1 आणि +1 × 15 -15, कारण हा मायनस मध्ये आहे ऑलरेडी. ओके, तर हा झाला -15. आता C12 तर तो डिरेक्टली फाइंड आउट करू. -1 किती येईल 1 2 आहे ना, तर 3 येणार आणि 1 2 20 इथे 20 येणार. तर आन्सर काय येईल -1 चा क्यूब -1 × 20 -20 त्यानंतर C13. ओके, आपण फास्ट त्यासाठी चाललो 11th स्टँडर्डला झालंय. ओके, तर -1 + 1 + 3 4, तर इथे आला 4 आणि इंटू याचाच मायनर 6, याचा -6, तर -1 / 4 +1 +1 × 6 6. त्यानंतर C21 तर -1 / 21 + 3 आणि त्याचाच मायनर किती आहे 21 चा मायनर 5. ओके, तर 21 चा मायनर 5, तर -1 चा क्यूब -1 आणि इंटू 5 म्हणजे -5. त्यानंतर C22. ओके, C22 साठी काय येईल -1 / 4 इंटू 22 चा मायनर -1. ओके, तर -1 चा आन्सर आला ह्याचा प्लस, तर -1च आन्सर येणार. ओके, त्यानंतर हा झाला -1 किती 22 ना, आता C23 तर -1 / 5. ओके, आणि 23 चा किती होता -2. ओके, -2 तर म्हणजे इथे ब्रॅकेट आहे. तर -1 चा / 5 तर इथे काय ना -1 × -2 + 2. ओके, तर त्यानंतर C13 फास्ट जाऊयात आपण. -5 काय बोलते -1 / 3 + 1 4 ना, 3 + 1 काय येणार आहे 4 येणार आहे इंटू 3 1 चा मायनर -11. तर त्याचा आन्सर काय येईल हा +1 येईल आणि इथे -11. त्यानंतर 32. ओके, -1 / 5 इंटू 32 चा काय येईल 9, म्हणजे आन्सर काय येणार -9. त्यानंतर C33. ओके, म्हणजे -1 / 6 आणि त्याचा आला 1 2 1 म्हणजे काय येणार इथे 1. या सगळ्यांसाठी आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे, समजतंय. त्या फॉर्म्युलाला पाहिजे तुम्ही ब्रॅकेट करतो. ओके, तर आता आपल्याला को फॅक्टर पण मिळालेला आहे. आपल्याला ॲडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे ना, ॲडजॉइंट. तर आपल्याला काय होतं रूल्स, पहिले 0 नाही यायला पाहिजे, तो तर नाहीच येते, 17 येते. त्यानंतर मायनर फाइंड आउट केलं, को फॅक्टर फाइंड आउट केलं. आता त्यांचा एक मॅट्रिक्स तयार होईल ना, त्यांचा एक मॅट्रिक्स तयार होईल. तर को फॅक्टर चा मॅट्रिक्स काय होता हा ना, तर 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3. तर आपण त्या मॅनरमध्ये पुट करणार. तर C1 किती होतं 1 1 -15, त्यानंतर -20, त्यानंतर 6, त्यानंतर -5, नंतर -1, त्यानंतर 2, -11, -9 1. आता हा मिळाला को फॅक्टर. तर मी काय सांगितलेलं को फॅक्टरचा काय करायचं ट्रान्सपोज काढायचा. ओके, तर आता समजा इथे ए नेमिंग दिली आपण, तर इथे पण काय येणार को फॅक्टर ऑफ ए. ओके, को फॅक्टर ऑफ ए असं मेन्शन करू, को फॅक्टर ऑफ ए. आता आपण काय करतोय मग को फॅक्टर ऑफ ए चा ट्रान्सपोज काढूया. तर को फॅक्टर ऑफ ए चा ट्रान्सपोज काय करतो, ट्रान्सपोज काय होतं ते पण होतं 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये जाऊन बघा. ट्रान्सपोज काय असतो, जो रो असतो तो कॉलम होतो, जो कॉलम असतो तो रो होतो. ओके, तर आता हा काय रो आहे ना, तर त्याला आपण कॉलम मध्ये लिहूया 15 -20 6. त्यानंतर हा पण रो आहे तर त्याला पण कॉलम -1 2, त्याच्यानंतर -11 -9 आणि 1. समजले काय केले. ओके, तर हा झाला को फॅक्टर. आणि हा को फॅक्टर कोणाला इक्वल असतो ॲडजॉइंटला, म्हणजे हाच को फॅक्टर कोणाला इक्वल असतो
ॲडजॉइंट ऑफ ए, आणि त्यांनी आपल्याला ॲडजॉइंटच फाइंड आउट करायला सांगितलेलं, म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट असणार हा. समजलंय? समजलेलं आहे. काय केलं आपण? पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट केलं, मायनर फाइंड आउट केलं, नंतर को फॅक्टर फाइंड आउट केला. को फॅक्टर वरून पण आपल्याला एक मॅट्रिक्स मिळालेला आहे आणि त्या मॅट्रिक्सचा आपण फक्त ट्रान्सपोज काढला. तो ट्रान्सपोज कोणाला इक्वल असणार आहे? ॲडजॉइंटला, आणि त्यांनी आपल्याला ॲडजॉइंटच सांगितलं. लिहून घ्या. ओके, तर काही मुलांच्या डोक्यात आलं असेल की हा सम आहे ना, हा ॲज इट इज होता एक्झाम आय मीन टेक्स्टबुकमध्ये ॲज इट इज आहे, फक्त इथे जो मी -5 घेतला आहे ना, तर टेक्स्टबुकमध्ये इथे -1 आहे. ओके, तर तो -1 घेऊन पण आन्सर येईल. आणि आपण तुम्ही म्हणाल सर मग इथे तुम्ही -5 घेतलं, आता आन्सर चुकलं का? आन्सर चुकलेलं नाही आहे, क्वेश्चनच बदललेला आहे. तर क्वेश्चन बदललाय ना, तर -5 आहे, तर -5च वापरून आपण पूर्ण सम सॉल्व्ह केलाय ना, तर आपला क्वेश्चन वेगळा तयार झालेला आहे. म्हणजे चुकलेलं काही नाहीये, फक्त क्वेश्चन तो आपला -1 होता, तर आपण इथे -5 घेतलेला आहे. तर -5च्या सॉल्व्हिंगने ही सॉल्व्हिंग आलेली आहे आणि आन्सर हे आलेलं आहे. ओके, असं नाही की काय चुकलंय, त्यांनी क्वेश्चन दिला असं नाही. समजा हा क्वेश्चन मी दिला तुम्हाला, हा क्वेश्चन मी बनवला, त्यांनी इथे -1 दिलेलं, त्या जागी मी -5 टाकला आणि मी बनवलंय आणि तो सॉल्व्ह केला. ओके, आणि तो ॲज इट इज सॉल्व्ह केलेला आहे, म्हणून मी रफ नाही केलं. कारण मुलांना तुम्हाला कन्फ्युजन होईल, तुम्ही मे बी टेक्स्टबुक चेक कराल तर इथे सर -1 होता आणि तुम्ही -5 घेतलाय. तसं काय नाही, -1 घेऊन मग तुम्ही सॉल्व्ह करून बघा, मेथड हीच वापरायची. ओके, आणि आता आपण पुढचा सम घेऊयात. मी तुम्हाला मुद्दाम ते सांगितलं का, कारण उगाच तुम्हाला कन्फ्युजन नको. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा क्रॉस चेक करा सगळे सम की, आणि टेक्स्टबुकच्या जे मागे जे आन्सर्स आहेत त्या आन्सर्सवर लक्ष आय मीन जर बरोबर आले तर ठीक, नाहीतर तुम्ही सगळे परफेक्ट सॉल्व्हिंग करून पण मागे जर आन्सर येत नसेल तर प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. कारण प्रिंटिंग मिस्टेक खूप आहेत. लास्ट इयर पण 11th स्टँडर्डचे जे टेक्स्टबुक होते त्यांच्यामध्ये पण प्रिंटिंग मिस्टेक खूप होत्या. तर ह्या वेळेस पण कालचं जो आपलं लेक्चर झालं, कालच्या लेक्चरमध्ये पण आपला जो लास्टवाला जो सम होता फायनलवाला, त्याच्यामध्ये पण प्रिंटिंग मिस्टेक होती आन्सरमध्ये. मागे आन्सर चुकीचं दिलेलं आहे आणि ते मी मेन्शन केलं. ओके, तर आता आपण पुढचा सम घेऊयात. पुढचा सम पण इझीच आहे आणि डिरेक्टली काय सांगितलं, इनवर्स फाइंड आउट करायला सांगितलंय विथ द हेल्प ऑफ ॲडजॉइंट. ओके, तर 1 2 3 0 2 4 आणि 0 0 5 आणि विथ द हेल्प फाइंड द इनवर्स, याचा इनवर्स फाइंड आउट करायला सांगितलंय विथ द हेल्प ऑफ ॲडजॉइंट. मग तुम्ही काय करणार, आता जे ॲडजॉइंट केलेलं ना ती सगळी प्रोसिजर करणार. ओके, तर आता पटापट जाऊयात. सर्वात पहिले काय करणार, इनवर्स फाइंड आउट करणार. तर इनवर्स फाइंड आउट करा. इनवर्स काय होतं, डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. तर डिटर्मिनंट फाइंड आउट करा. तर 1 इथे काय येईल, आता हा तो रो आणि कॉलम गेला, तर 5 × 10 - 0 -2 0 -0 हा ना असा. तर 5 × 0 0 -0 आणि त्यानंतर +3 हा कॉलम गेला, हा रो गेला, तर 0 -0 हे तर 0 झालं. म्हणजे डिटर्मिनंट काय येतोय, 10 इज नॉट इक्वल टू 0. काय केलंय, ह्यालाच फक्त सॉल्व्ह केलेलं आहे. 5 × 2 10 0 × 4. ओके, तो तर 0 झाला आणि -2 ॲज इट इज यांचं मल्टिप्लिकेशन, हा 3 ॲज इट इज यांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. तर नॉट इक्वल टू म्हणजे ए इनवर्स एक्झिस्ट, तर ए इनवर्स एक्झिस्ट होते. आता त्यानंतर काय फाइंड आउट करायचं असतं, मायनर ना, तर मायनर काय येणार, मायनर A11 M11 काय आहे, हा जर कॅन्सल झाला तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन, ते ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार, 10 ना. 5 × 2 10 आणि -4 म्हणजे 10च येणार. त्यानंतर M12 ह्यांचं काय येणार मल्टिप्लिकेशन, हा जर कॉलम आणि रो गेला तर 5 × 0 0 4 × 0 0 म्हणजे याचं येणार 0. त्यानंतर 1 3चं पण काय येणार आहे 0. त्यानंतर 2 1चं काय येईल 5 × 10 -0 म्हणजे याचं पण 10च येणार. ओके, हा कॅन्सल केला आपण, याचा रो आणि याचा कॉलम, तर 5 × 10 आणि 0 × 3 0 म्हणजे त्याचं पण आलं 10. आता 2 ओके, तर हा गेला, तर काय करणार 5 × 5 आणि तिथं 0 म्हणजे याचा पण 5 येणार. त्यानंतर 3 2 3. ओके, 2 3चं काय येणार, 2 3चा त्याचा पण 0 येणार. हे दोन्ही 0 त्यांना कॅन्सल करून टाकतील.
ओके. त्यानंतर M31 काय येणार 4 इंटू 8 हा ना, म्हणजे याचा कॉलम रो कॅन्सल, तर 4 इंटू 2 8 आणि 2 इंटू 3 6. ओके, म्हणजे 2 इंटू 3 6 तर -6. म्हणजे इथे फक्त सॉल्विंग याच्यात आली आहे, बाकीचे तर पटापट आलेले आहे. ओके. त्यानंतर M32 काय येणार हा 0 म्हणजे कॉलम आणि रो गेला तर 4. ओके, तो तर 0च करून टाकेल. आणि त्यानंतर 33 म्हणजे याच्यासाठी काय येईल 2. समजते, 2 येणार फक्त. ओके, तर 2 येणार. आता ही व्हॅल्यू तर मिळालेली आहे, तर आपण एक काम करूया, इथेच को फॅक्टर पण फाइंड आउट करूया. तर को फॅक्टर्स काय येतील आता C11. ओके, तर -1 तर 1 1 येतं 2 इंटू 10 म्हणजे किती येणार 10. त्यानंतर 1 2 तर काय येणार -1 3 इंटू 0 0च येणार आहे. त्यानंतर C1 2 1 3 त्याचा पण इथे पण 0च आहे आणि 0नेच मल्टिप्लाय करणार आहोत, तर आन्सर काय येईल 0च येईल. त्याच्यानंतर 2 1 तर 2 1 चं काय येईल -2⁻³ इंटू 10. आता -1 चा क्यूब आहे म्हणजे -1 म्हणजे काय येणार -10. त्यानंतर C22. ओके, C22 आहे. आता C22 काय येणार -1⁴ आणि इथे काय येणार 5 म्हणजे आन्सर येणार 5, कारण याचा आन्सर प्लस येईल. त्यानंतर C23. ओके, -1⁵ इंटू इथे तर 0 आहे म्हणजे आन्सर डिरेक्टली 0 येणार. त्यानंतर C31. ओके, -1⁴ इंटू किती येणार 2, तर हा आन्सर पॉझिटिव्ह म्हणजे याचा पण आन्सर पॉझिटिव्ह येणार 2. त्यानंतर C32. ओके, तर इथे काय येणार -1⁵ इंटू 4 म्हणजे आन्सर इथं 4च आहे ना, तर आन्सर येणार -4 कारण याचं मायनस मधलं आहे. ओके, तर C33 काय येणार -1�6 इंटू 2 तर याचा आन्सर येणार +2 का, कारण हे आन्सर प्लसमध्ये येणार. आता आपल्याला को फॅक्टर मिळालाय, तर को फॅक्टर्सचा आपण मॅट्रिक्स फाइंड आउट करूया. ओके, तर को फॅक्टरचा मॅट्रिक्स काय येईल 10 0 0 10 0 0. ओके, त्यानंतर -10 5 0 -10 5 0. त्यानंतर 2 -4 2 2 -4 आणि ओके 1 0 0 -10 5 0 आणि 2 -4. ओके, चला, तर हा मिळाला. आता हा मिळालेला आहे, तर ह्याचा काय असणार ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइंट ना, म्हणजे को फॅक्टर्सचा ट्रान्सपोज हा कोणाला इक्वल असणार ऍडजॉइंटला ना. समजा हा ए आहे. ओके, तर याचा ट्रान्सपोज काय आहे, ट्रान्सपोज काय म्हटलेलं आहे, जो रो असतो तो कॉलम होतो, जो कॉलम असतो तो रो होतो. तर इथे काय असणार 10 0 0. त्यानंतर -10 5 0. त्यानंतर 2 -4 2. ओके, हा मिळाला ऍडजॉइंट. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं इनव्हर्स विथ ऍडजॉइंट वापरून आपल्याला इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. तर ए इनव्हर्स काय येणार मग, ए इनव्हर्स मी काय सांगितलेलं इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ ऍडजॉइंट. तर काय असणार ऍडजॉइंट ऑफ ए डिवायडेड बाय त्याच्याच डिटर्मिनंटने. ओके, मग त्याचा डिटर्मिनंट आला. ओके, तर आता व्हॅल्यू पुट करा म्हणजे काय येणार मॅट्रिक्स 10 -10 2 0 5 -4 0 0 2. ओके, डिवायडेड बाय डिटर्मिनंट किती आलेलं 10. ओके, तर डिटर्मिनंट आलेला आहे 10. तर व्हॅल्यू तुम्ही पर्टिक्युलरली पुट केली आतमध्ये तरी चालेल, किंवा तुम्ही असे इथे 1/10 इंटू 10 -10 2 असं पुट केलं तरी चालणार. ओके, जर फायनल आन्सर जर काढायचं तर आपण कसं येऊ शकतो, फायनल आन्सर 1 -1 इथे 2/10 म्हणजे 1/5. 2/10 मीन्स 1/5 ना, इथे 0. 5/10 मीन्स 1/2. -4 म्हणजे -2/5 आणि 0 0 1/5. फायनल आन्सर असं पण पुट करू शकता और असे येऊ शकता.
ओके, हा काय झाला ए इनवर्स विथ द हेल्प ऑफ ॲडजॉइंट मेथड. समजले? नोट डाऊन. ओके, तर आता हा ए इनवर्स होता ना आत्ता केलेलं सम, तर तो ए इनवर्स होता ना, तर त्याचा डिटर्मिनंट आपला 10 आलेला. ओके, नॉट इक्वल टू 0 आणि आन्सर 10च येते, डिटर्मिनंट 10च येते टेक्स्टबुकमध्ये. आणि तुमच्याकडे PDF असेल किंवा टेक्स्टबुक असेल ना त्याच्यामध्ये त्यांचं डिटर्मिनंट -10 आलं वाटतं. मागे आन्सर काहीतरी हे मायनसमध्ये आहे. ओके, तर आपण जे सॉल्व केले ना आपलं आन्सर बरोबर आहे की मागचा आन्सर रॉंग आहे. आय मीन त्या क्वेश्चनचा तरी आन्सर रॉंग आहे मागे. मी आता चेक केलं तर त्यांचा आन्सर मायनसमध्ये येते. त्या आन्सर मायनसमध्ये येत नाही, आन्सर प्लसमध्येच येते. ओके, ती प्रिंटिंग मिस्टेक. ओके, त्यासाठीच मी आत्ताचं हे ठेवलेलं. मी बोललो तुम्हाला गोंधळ नको व्हायला. ओके, तर आता आपण पुढच्या समवर जाऊ. आणि पुढचा सम इम्पॉर्टंट आहे आणि खूप लेंदी आणि पुढच्या समसारखे एक्झामला येतात. त्यात इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर फाइंड इनवर्स म्हटलेलं आहे फक्त. ओके, तर आपण डिरेक्टली मॅट्रिक्स लिहून घेऊया. 0 1 2 1 2 3 3 1 1. ओके, आणि फाइंड इनवर्स. ओके, तर त्यांनी इनवर्स सांगितलेलं आहे. तर आपला आता तो रूल आठवतो तुम्हाला ए इनवर्सवाला, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. हा जो रूल आहे ना हा रूल आपण यूज करणार. ओके, तर आता तुम्ही म्हणाल सर याचं आता डिटर्मिनंट पण, हो डिटर्मिनंट तुम्ही फाइंड आउट करायचा. आता डिटर्मिनंट फाइंड आउट करायला माझ्याकडे तेवढी जागा नाही, परत ते रफ करावं लागेल. डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 आहे म्हणून तर सम दिलं आहे ना. ओके, तर आपण याला सॉल्व करणार आहोत. तुम्ही काय करणार, तुम्ही स्टार्टिंगला सांगतो तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व करा. डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 येणार आहे. ओके, तो डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व करणार आहात. डिटर्मिनंट पण आता मी कशा सॉल्व करू. ओके, तर तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व केला तो नॉट इक्वल टू 0 आला. चला आता पुढे जायचं. तर ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय ना, आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचं. त्यांनी सांगितलेलं नाही आहे ॲडजॉईंटने. जर ॲडजॉईंट म्हटले असतील तरच ॲडजॉईंटने सॉल्व करायचं, अदरवाईज ह्या मेथडने. ही मेथड काय आहे. ओके, तर आपण ए मॅट्रिक्स हा दिला आहे त्यांनी. ए मॅट्रिक्स लिहून घेऊया. 0 1 2 1 2 3 3 1 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ना, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स पण मॅट्रिक्स किती 3/3 आहे. तर आयडेंटिटी पण कितीची असते 3/3ची, म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, आता काय करणार आपण, हा जो मॅट्रिक्स आहे ना जो मी स्टार्टिंगला सांगितलेला म्हणजे जेव्हा लेक्चर स्टार्ट झाले तेव्हा, की ह्या मॅट्रिक्सला आपण काय करणार आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे इथे डायगोनली आपण काय आणणार 1 1 1 आणि बाकी सगळे 0. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे तोच आपण इथे आणणार. आणि इथे आणण्यासाठी, इथे तो मॅट्रिक्स आणण्यासाठी, इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स आणण्यासाठी जी प्रोसिजर वापरली जाईल किंवा जेवढे स्टेप्स जेवढ्या कंडिशन वापरल्या जातील त्या इथे जर अप्लाय करणार त्या इथे पण अप्लाय करणार. ओके, म्हणजे हा जो इनवर्स असेल ना तो इनवर्स इज इक्वल टू हा मिळेल. म्हणजे इथे जी सॉल्विंग झालेली असेल ती. ओके, तर आपण स्टार्ट करूया. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 आणायचं आहे ना. तर आता इथे बघा इथे 1 आहे का, इथे 1 आणायला लागणार आहे आपल्याला सर्व पहिले. तर आता इथे 1 नाहीच आहे, इथे 1 नाही आहे, तर इथे 1 कसं आणणार. ते ट्रान्सफॉर्मेशन पहिल्या लेक्चरला झालेलं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रो इथे शिफ्ट करू शकतो, कॉलम इथे शिफ्ट करू शकतो किंवा रो इथे शिफ्ट करू शकतो. तुम्ही म्हणाल की सर रो तिथे घ्या ना, हा रो R2 आहे ना त्याला जर रो 1ला नेलं तर काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकणार. किंवा तुम्ही कॉलमला पण शिफ्ट करू शकता. इथे 1 येण्याशी मतलब आहे आपल्याला. तर काय, आता मी कॉलमने जातो. हा जो फर्स्ट कॉलम आहे मला इथे 1 आणायचा आहे. तर मी चेंज काय करतोय, फर्स्ट कॉलम चेंज करतोय ना. तर C1 गोज टू C1. आता मी समजा याच्यामध्ये ॲड केला तर C1 मध्ये हा C2 ॲड केला तर 0 + 1, तर इथे 1 येईल ना. हे बाकीचे जाऊ दे, हे काही ॲड होऊ द्या, फक्त इथे 1 येण्याशी मतलब आहे आपल्याला. C1 + C2, C1 + C2. तर मी काय केलं आहे इथे ॲड केला तर व्हॅल्यूज काय मिळणार. आता व्हॅल्यूज काय मिळणार, हा C1 चेंज होतोय तर बाकीचे ॲज इट इज राहणार. तर 1 2 1 2 3 1 हे ॲज इट इज राहिले. हे इनवर्स इथे पण काय चेंज होतोय, कॉलम 1 चेंज होतोय तर हे बाकीचे ॲज इट इज राहणार 0 0 1.
ओके, एका वेळेसच दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा म्हणजे इझी पडेल. ओके, तर आता हा चेंज होतोय ना, तर 0 प्लस 1 ॲड करतोय ना, तर इथे येणार 1, त्यानंतर 1 प्लस 2 इथे येणार 3, 3 प्लस 1 इथे येणार 4. समजतंय? सेम प्रोसिजर इथे 1 प्लस 0 इथे येणार 1, 0 प्लस 1 इथे येणार 1, 0 प्लस 0 इथे येणार 0. मी काय करतोय, डिरेक्टली याचं सॉल्व्ह करतोय. तुम्ही काय करणार आहात, सॉल्विंग करून बघणार आहात साईडला. समजते काय? हा जो कॉलम आहे या कॉलमला चेंज करतोय. या कॉलमला काय केलं मी, C2 ॲड केलेला आहे कारण इथे 1 मिळाला. आता बघा इथे 1 मिळाला आपल्याला. समजते? इथे 1 मिळालेला आहे. आता मी काय करू, इथून ह्या पोझिशनला काय आणावं लागणार, 0 ना, आपल्याला असं कन्वर्ट करायचं आहे, सगळे 0 आणायचे. तर ह्या पोझिशनला काय आणायचं आहे, 0. ओके, ह्या पोझिशनला काय आणायचं आहे, 0. तर एका वेळी दोन्ही कंडिशन वापरू शकतो. म्हणजे काय, ह्या पोझिशनला काय आणायचं आहे, आपल्याला 0 आणायचं आहे. तर ही पोझिशन म्हणजे रो कन्सिडर करा. तर कुठली रो आहे, R2. आता R2ला चेंज करणार ना तुम्ही, तर ह्या R2 मधून मी हा R1 आहे ना मायनस करेल, तर याची व्हॅल्यू 0 येईल. कधी येईल, जेव्हा हा 3 टाइम्स असेल. म्हणजे समजा जर इथे 3 झाला आणि या 3ला मी इथून मायनस केला तर इथे 0 येईल ना, पण हा काय आहे, 1 आहे. तर हा 3 कधी होईल, मी ह्या रोला 3 ने मल्टिप्लाय करेल, म्हणजे R2 मायनस 3 टाइम्स R1. कंडिशन बघा, कंडिशन नीट बघा मग काय. R2ला काय करतोय मी, चेंज करतोय. काय करतोय, R2 मधून 3 टाइम्स R1 मायनस करतो. आता हा 3 टाइम्स आहे ना, म्हणजे 3 टाइम्स इंटू 1 काय येणार, 3. तो 3 आणि हा 3 0. समजतंय? सेम प्रोसिजर एकाच वेळेस R3 साठी पण करा. हा R3 आहे ना, हा R3. इथे पण आपल्याला 0 करायचं आहे. तर इथे जर 0 करायचं असेल तर मी याच्यातून या R3 मधून या R1ला मायनस करतो. पण या R3 मधून या R1ला मायनस करण्यासाठी इथून 4 आहे, या 4 मधून 4 जर गेला तरच इथे 0 होईल ना. तर इथे 4 मायनस करण्यासाठी इथे मला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना. तर मी काय करणार, R3 मायनस 4 टाइम R1. तुम्ही म्हणाल तू एकच वेळेस असं थोडी ना करू शकता तुम्ही. R1 चेंज होतोय का, नाही, तर आपण R1च मायनस करतो ना. R1 चेंज होत नाहीये, R2 चेंज होतोय. मग काय करणार, R2 साठी याला 3 ने मल्टिप्लाय करा, R3 साठी याला 4 ने मल्टिप्लाय करा. सिंपल. समजते? एका वेळेसच. तुम्ही म्हणाल मग आम्ही ही स्टेप पहिले करतो मग ही स्टेप करतो, चालेल का, चालेल. फक्त क्वेश्चन आन्सर खूप मोठं होईल, खूप लेंदी होईल. आन्सर येईल जर तुम्हाला सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस असेल किंवा तुम्ही चुकणार नसाल तर होऊ शकतं. पण हे काय करतोय मी, एका वेळेसच 2 स्टेप करतोय का, टाइम पण वाचेल. ओके, तर रो 2 आणि 3 चेंज झाला, रो 1 चेंज झालाय का, नाही, तर तो ॲज इट इज 1 1 2 तो लिहून देऊ. हे इनवर्स. इथे पण रो ॲज इट इज राहणार, बाकीचे खालचे चेंज होणार. ओके, तर R2 मधून मी काय करतोय, R1 मायनस करतो 3 टाइम्स. पाहिजे ते इथे लिहून घ्या. ओके, R2 किती आहे, 3 2 3. त्यातून मायनस 3 टाइम्स R1 काय 1 1 2 1 1 2. आन्सर किती येईल, इथे तर आला 0. इथे 0 आणण्यासाठीच तर आपण हे केलं. त्यानंतर इथे -3 इंटू 1 -3 2 -3 -1. त्यानंतर इथे -3 इंटू 2 -6 प्लस 3 -3. तर इथे काय येणार 0 -1 -3. आता राहिली ही कंडिशन. ह्या कंडिशनसाठी पण रूल वापरा. 4 1 1 मायनस 4 टाइम 1 1. ओके, तर आन्सर काय, हे तर 0च येणार आहे. त्याच्यासाठीच तर 0 केलेलं आपण. हा झाला 0. त्यानंतर -4 इंटू 1 -4 1 -4 -3. त्यानंतर -4 इंटू 2 म्हणजे -8. 1 -8 -7. तर इथे आला -3, इथे आला -7. ओके, तर आता इथे जो रूल वापरला आहे तोच रूल इथे पण वापरणार. आपल्याला हे आन्सर आणायचं आहे. ओके, तर
हे पाहिजे ते व्हिडिओ पॉज करून हे लिहून घेऊ शकता साईडला, मी रफ करतो. ओके, तर आता ते झाले ह्याच्यासाठी. मग ह्याच्यासाठी पण रूल वापरणार ना, तर ह्याच्यासाठी पण हे दोन्ही रूल वापरले जातील. तर ह्याच्यासाठी R2 काय आहे 110 मायनस 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 3 टाइम्स R1 काय 100. ओके, थोडा टाइम घ्या. याच्यासाठी जो रूल वापरलेला आहे याच्यासाठी पण तोच वापरणार, म्हणजेच आपला आन्सर येईल. ओके, तर इथे काय येणार 1 मायनस 3, इथे काय येणार 1 मायनस, इथे तर 0च येणार, इथे पण 0 येणार, 0 मायनस 0. इथे काय आलं -2, इथे आलं 1 आणि इथे आला 0. इथे काय आला -2, इथे आला 1, इथे आला 0. ओके, सेम प्रोसिजर फॉर R3 काय 0 1 मायनस 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 4 4 4, कारण हा 4 आहे. R1 काय आहे याचा 1 0 0 1 0 0. आन्सर काय इथे 4 × 1 4, पण मायनस आहे, 0 मायनस 4 -4, 4 × 0 0 0 मायनस 0 0, 1 मायनस 4 × 0 0, तर इथे येणार 1. तर इथे आन्सर काय आलं -4 0 1. समजतंय? हे पण लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ओके, आता पुढे जाऊयात आपण. तो फॅनचा खूप आवाज येतोय, आय नो. तो फॅन मी बंद करायचं विसरलो आता. तर आता पुढे जाऊयात. हे तर आन्सर आले. ओके, हे आन्सर आलेलं आहे. आता ह्याच्या पुढे हे तर 0 मिळाले, आता काय करायचं आहे, इथे पण 0 आला पाहिजे. ओके, मी काय सांगितलेलं, सिक्वेन्स वाईज नाही केले तरी चालतील, तुम्हाला जे पहिले इझी वाटेल ते करा. आता बघा, हा जो नंबर आहे इथे पण 0 आला पाहिजे ना, आणि हा जो नंबर आहे इथे पण 0 आला पाहिजे. समजते? तर आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन का, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मी ह्या कॉलममधून जर हा कॉलम मायनस केला तर 1, ह्या 1मधून हा 1 मायनस केला तर इथे 0 येईल ना. हा चेंज होणार आहे का, नाही, कारण तुम्ही चेंज हा करताय ना. तर काय करतोय, कॉलम 2 चेंज करतोय मी. कसा, कॉलम 2 मधून कॉलम 1 मायनस करतोय, म्हणजे या 1मधून हा 1 मायनस झाला तर इथे 0 येईल. सेम प्रोसिजर, इथे 2 आहे, इथे 2 आहे. ओके, तर ह्या 2मधून मी 2 टाइम्स कॉलम 1 केला तर तो पण मायनस होईल ना. इथे 2ने जर मल्टिप्लाय केलं तर इथे 2 येईल. ह्या 2ला ह्या 2मधून मायनस केलं तर इथे आन्सर 0 येईल. काहींच्या डोक्यात असं पण येईल की सर C2 पण आहे ना, तर मे बी आम्ही C1पेक्षा C2ला 2ने मल्टिप्लाय केलं आणि इथे मायनस केलं चालेल का, नाही चालणार, कारण तुम्ही C2ला इथे वापरलेलं आहे, तर C2 इथे चेंज होत आहे. तर पहिले इथे C2 चेंज होईल आणि मग इथे वापरला गेला जाईल. तर तसं करू नका, जो कॉमन असेल तोच वापरा. इथे पण 1 आहेच ना, तर हाच वापरा ना, हा कशाला उगाच वापरायचा. ओके, तर हा 1 वापरा, म्हणजे हा कॉलम चेंज होईल. हा म्हणजे कुठला, C3 चेंज होतोय, C3 मायनस, ह्याच्यातून मी ह्याला मायनस करतो 2 टाइम्स काय मायनस होतोय C1. चला आता तो ट्राय करूयात आपण. ओके, कॉलम 3 चेंज होतोय, कॉलम 2 चेंज होतोय, कॉलम 1 चेंज होतोय का, नाही. तर कॉलम 1 ॲज इट इज देऊन द्या, 1 0 0. ओके, तो जो झाला थोडा मोठा करतो मी पाहिजे तर. ओके, A इनवर्स इज इक्वल टू, इथे पण कॉलम थ्रू काय बोलतोय, C2 आणि C3 चेंज होत आहे, C1 चेंज होतोय का, नाही, म्हणजे कॉलम 1 ॲज इट इज असणार, म्हणजे 1 -2 आणि -4 ॲज इट इज आहे. आता हे जे रूल्स आहेत ना, हे रूल्स ह्याच्यासाठी वापरले जातील. कॉलम 2 आहे. ओके, तर कॉलम 2 काय होतं, C2 मायनस C1, तर C2 काय हाय दिसतोय कॉलम 2, तर 1 -1 -3 मायनस C1 काय आहे 1 0 0 1 0 0. तर आन्सर काय होईल, याचा आन्सर आला 0, याचा आन्सर आला -1, याचा आन्सर आला -3. म्हणजे सेकंड कॉलम काय मिळाला, 0 -1 -3, 0 -1 -3. ओके, त्यानंतर C3 साठी वापरा, C3 -2 टाइम्स C1. C3 काय आहे, हे C म्हणजे काय, कॉलम आहे, R म्हणजे काय, रो. तर आता C3 आहे ना,
तर C3 लिहून घ्या पहिले. C3 2 मायनस 3 मायनस 7 मायनस 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 2 2 2 2 C1 किती आहे 1 0 0 1 0 0. ओके, तर याचा आन्सर 0 जाणार आहे. 0 येण्यासाठीच तर वापरलेला आपण. त्यानंतर 2 × 0 0 म्हणजे -3, 2 × 0 0 म्हणजे -7. म्हणजे इथला कॉलम काय मिळाला 0 -3 -7. ओके, समजते. हे लिहून घेऊ शकता तुम्ही साईडलाच. त्यानंतर आता तो तर कॉलम झालेला आहे. आता सेम रूल इथे वापरला जाईल. तर ह्याच्यासाठी कॉलम 2 काय होता 0 1 0 0 1 0 मायनस 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 कॉलम 1 तो 1 - 2 -4 तो 1 -2 -4. ओके, तर इथे काय येणार -1 इथे मायनस मायनस प्लस 2 + 1 3. त्यानंतर इथे मायनस मायनस प्लस म्हणजे येणार 4. ओके, तर इथला कॉलम काय मिळाला -1 3 आणि 4. आपण थोडा फास्ट जातोय पण तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून बघू शकता की कसं काय केलेलं आहे. त्यानंतर कॉलम 3 ह्याच्यासाठी कॉलम 3 इथला काय कॉलम 3 0 1 1 0 0 0 1 आहे 0 0 1 आहे याचा कॉलम. त्यानंतर मायनस तर मायनस 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 2 2 2 कॉलम 1 काय 1 - 2 -4 1 -2 -4. ओके, तर याचा आन्सर काय येईल -2च येईल ना. 0 मधून चेंज झालेला आहे -2. इथे काय येईल हा मायनस मायनस प्लस होईल मायनस मायनस प्लस आणि 2 × 2 4. ओके, त्यानंतर मायनस मायनस प्लस 2 × 4 8 8 + 1 9. तर इथे काय येणार -2 4 आणि 9. समजते. हे लिहून घ्या. ही रफ करतो आता. त्यानंतर पुढे जाऊया. आता आपल्याला मिळाला हा मॅट्रिक्स. आता इथे लक्षात येते का हा 0 झालाय हा 0 झालेला आहे. आता आपल्याला इथे पण 1 आलेला आहे पण तो -1 आला आहे. समजते, इथे पण -1 आलं. ते एक काम करा ना, ह्या पूर्ण रोला -1 ने मल्टिप्लाय करा. तर -1 × -1 +1 -1 × 3 +3. समजते, ह्या पूर्ण रोला -1 ने मल्टिप्लाय करा. ह्या पूर्ण रोला पण -1 ने मल्टिप्लाय करा ना. तर काय होणार ρ2 goes to -1 × ρ2. ρ2 ला काय करतोय मी -1 ने मल्टिप्लाय करतोय. मग ρ3 ला पण करा. ρ3 ला काय करतोय -1 ने मल्टिप्लाय करतोय. चेंज काय होणार ρ1 चेंज होईल का नाही, ती ॲज इट इज राहणार आहे. ρ2 ला मायनस ने करतोय तर 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे. त्यानंतर इथे आला 1 इथे आला 3 त्यानंतर इथे 0 इथे 3 इथे 7 ॲज इट इज A इनवर्स. सेम प्रोसिजर इथे वापरली जाणार -2. ओके, तर इथे काय केलं आपण ρ2 ला -1 ने मल्टिप्लाय करायचं. मायनस इथला मायनस आणि तो मायनस कॅन्सल होईल. राहिला 2 इथे -3 इथे -4. काय केलंय ह्याला ह्याला -1 ने मल्टिप्लाय केलंय हे मिळालं. सेम ह्याला पण मायनस ने मल्टिप्लाय करणार तर 4 -4 -9. ओके, समजलेलं आहे काय चाललंय. आता पुढे जाऊयात आपण. तर आता इथे तर झालं 0 इथे पण 1 आलंय बघा. इथे पण 1 आलंय. आपल्याला असा 1 आणायचा आहे. तर आता इथे पण 0 आणायचा आहे. पण इथे 0 कशाने आणू शकतो याच्याने आणू शकतो बघा. कारण तुम्ही म्हणाल सर इथे तर 0 आहे दुसरा नंबरच नाही आहे इथे 0 आणायचं आहे. तर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा ना. म्हणजे आपण R2 ला ह्याच्यातून मायनस केलं तर इथे चेंज होऊ शकतो ना. समजा बघा आता इथे 3 आहे इथे 3 आहे तर मी ह्या नंबरला ह्या रोला मी 3 टाइम्स जर मायनस केलं तर इथून येऊ शकतं ना आन्सर. इथे मी 3 ने मल्टिप्लाय केलं आणि इथे मायनस जर केलं तर इथे पण 0 येऊ शकतो ना. मग मी काय करणार R3 ला -R3 मायनस 3 टाइम्स R2 ह्याला 3 ने मल्टिप्लाय करतोय आणि मग ह्याच्यातून मायनस करतोय.
आन्सर कसं येईल मी तुम्हाला सांगतो बघा. ओके, तर आता आपली सॉल्विंग इथे करूयात पाहिजे तर. ओके, तर आता R3 आहे ना, तर R3 काय 037 मायनस 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 3 इंटू R2 काय 013 सिंपल एक झालं बघा. इथला 0 चेंज नाही झाला, इथला 0 चेंज नाही होते का, कारण 3 इंटू 0 0 0 मायनस 0 0 राहिलं आहे. ओके, तर R3 चेंज होतोय ना, बाकीच्या व्हॅल्यूज पहिले लिहून घ्या 0 1. ओके, आता आपण ते R3 हा बघा इथे लिहून घेतला मायनस मायनस 3 आणि R2 सगळे लिहून घेतले, त्यांची व्हॅल्यू फाइंड करू. 3 इंटू 1 3 मायनस 3 0. त्यानंतर 3 इंटू 3 9 मायनस 9 येणार कारण इथे मायनस आहे, तर 7 मायनस 9 मायनस 2, तर इथे आला मायनस 2. म्हणजे इथे व्हॅल्यू काय आली 0 0 मायनस. समजते? हे पण लिहून घेणार आता तुम्ही. आता मी रब करतो. तोच रूल वापरणार कुठे, याच्यावर पण वापरणार ना आपण. तर याच्यावरतीच रूल काय वापरलाय, R3 साठी वापरलाय, तर बाकीच्या व्हॅल्यू ॲज इट इज लिहून घ्या. -2 मायनस 3 मायनस 4. R3 काय 4 मायनस 4 मायनस 9 मायनस 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 3 3. ओके, R2 ह्याच्यासाठी R2 काय 2 मायनस 3 मायनस 4 2 मायनस 3 मायनस 4. त्या आन्सर काय येईल, 4 मायनस 3 इंटू 2 मायनस 6, इथे येणार मायनस 6. 4 मायनस 6 मायनस 2, इथे आला मायनस 2. त्याच्यानंतर हा मायनस आणि हा मायनस प्लस 3 इंटू 3 9 म्हणजे प्लस 9 मायनस 4 प्लस 9 मायनस 4 5. त्यानंतर परत मायनस प्लस 4 3 जा 12 म्हणजे प्लस 12 मायनस 9 प्लस 12 मायनस 9 3. तर आता किती मिळाला हा रो आपल्याला -2 5 आणि 3. ओके, ते पण तुम्ही लिहून घेणार आहात, हे पण लिहून घेणार आहात तुम्ही. आता मी रब करतो ते. आपल्याला मिळाला हा. आता इथे दिसतंय का तुम्हाला, ऑलमोस्ट झालेला आहे. इथे पण 1. आता इथे आपल्याला काय आणायचं आहे, इथे पण 1 आणू ना आपण. इथे कसं 1 आणू शकतो मी, ह्या पूर्ण कॉलमला का नाही करू शकत, कारण बघा ह्या पूर्ण रोला -2 ने डिवाइड करतो. तर इथे -2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय, 0 ला डिवाइड केलं तर काय 0. इथे -2 तर -2 -2 1, इथे आन्सर 1 येतो. तुम्ही तुमच्या डोक्यात येईल सर मी ह्याला -2 ने काय डिवाइड करू शकत, इथे आन्सर 1 येईल, इथे आन्सर 0 येईल, पण इथे 3/-2 आन्सर येईल. मग ते कसं सॉल्व्ह करणार, ते कन्फ्यूज होईल ना परत. म्हणून इथे तो रूल वापरा कुठला, -2 ने डिवाइड. म्हणजे R3 ला मी काय करतोय -2 ने डिवाइड करतोय. तर काय येणार, -2 ने डिवाइड केलं तर -2 ने काय येईल 1 0 0 0 1 3. तर -2 ना, तर 0 0 आणि इथे काय येणार 1. आता मी ते डिरेक्टली लिहितो, -2 ने डिवाइड केलं तर A इनवर्स इज इक्वल टू, इथे पण 1 -1 -2 2 -3 -4 आणि इथे कशाने डिवाइड केलं आहे मी, -2 ने डिवाइड केलेलं आहे. ओके, तर -2 इंटू -2 डिवायडेड बाय -2 इथे येणार 1. 5 डिवायडेड बाय -2 तर -5/2. ओके, त्यानंतर 3 डिवायडेड बाय -2 तर मी थोडंसं वर लिहितो आहे. ओके, तर 1 -1 -2 2 -3 -4 आणि त्यानंतर इथे येणार 1. ओके, इथे येणार 1, इथे येणार -5/2 आणि इथे येणार -3/2. ओके, आता बघा ऑलमोस्ट झालंय. फक्त इथे काय करायचंय मला,
0 आणायचा आहे. आता मला इथे जर 0 आणायचं आहे तर मी कंडिशन काय वापरू शकतो? इथे जर 0 आणायचं आहे तर मी कंडिशन काय वापरू शकतो? हा दिसतो नंबर, ह्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय करून इथे मायनस करा, किंवा ह्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय करून इथे मायनस करा, काही करू शकता. हे बघा, पहिले तर सम पूर्ण लिहून घ्या. मी रफ करतो या. ओके, तर आता इथून इथे आलोय तर मला इथे 3 आहे ना, तर या 3 ला पण 0 करायचं आहे, तर मी ह्या रोला 3 ने मल्टिप्लाय करतो आणि याच्यातून मायनस करतो. तुम्ही कॉलमने जरी केलं तरी चालेल, काही इश्यू नाही. ओके, तर आन्सर सेमच येणार आहे. तर आता मी रोला करतो. कुठल्या रोला चेंज करायचं आहे? रो 2 ला ना, तर R2 गोज टू R2 मायनस, ह्याच्यातून मायनस करतो. तुम्ही म्हणाल ह्याच्यातून का नाही केलं? अरे या 0 ला मायनस केलं तरी आन्सर सेमच येणार आहे. तर 0 मायनस करून का फायदा आहे का? नाही, फायदा हा 1 मायनस करून आहे. त्या 1 ला मी 3 ने मल्टिप्लाय करतो आणि मायनस करतो. ओके, तर आता आन्सर काय येईल? चेंज काय होतोय? रो 2 होतोय, बाकीचे रो चेंज होतात का नाही? इथं त्यांना ॲज इट इज घेऊन घ्या. 1 0 0 1 0 0. रो 3 पण ॲज इट इज 0 0 1. ए इनवर्स इज इक्वल टू, इथे पण काय येणार? 1 मायनस 1 मायनस 2 आणि 1 मायनस 5/2 मायनस 3/2. ओके, आणि चेंज काय होतोय? हा होतोय, तर हा काय होणार? 0 1 0. आणि ह्याच्यातून 3 टाइम्स मायनस केला ना. सॉल्व करून दाखवतो मी तुम्हाला, सॉल्व करून दाखवतो. ओके, 0 1 3 मायनस 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 3 टाइम्स 3 टाइम्स 3 टाइम्स. ओके, 3 टाइम्स काय? R3 काय होतं इथे? 0 0 1 0 0 1. तर आन्सर काय आलं बघा. 3 × 0 0 0 मायनस 0. 3 × 0 0 1 मायनस 0 1, तर तो पण आला इथे 1 ॲज इट इज. 3 × 3 3 3 मायनस 3 0, तर तो आला इथे 0. लिहून घ्या. ओके, हे पण लिहून घ्या. त्यानंतर इथला पण चेंज होणार ना, कंडिशन कुठली वापरणार? हीच. तर R2, इथला R2 काय? 2 मायनस 3 मायनस 4 2 मायनस 3 मायनस 4 मायनस 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 3 टाइम्स 3 टाइम्स 3 टाइम्स. R3 काय इथे 1, इथे काय मायनस 5/2 मायनस 5/2 आणि इथे काय मायनस 3/2 मायनस 3/2. आन्सर काय आहे? काय नाही, फक्त फ्रॅक्शनमध्ये येईल बस. तर इथे काय येणार आहे? 3 × 1 मायनस 3 मायनस 3 प्लस 2 मायनस 1. त्यानंतर इथे काय येणार? हा मायनस पुढे येणार प्लस, तो आपण करून घेऊया प्लस. ओके, हा मायनस पुढे येणार, इथे येणार प्लस, हा मायनस गेला निघून. ओके, 5 3 जा 15 म्हणजे मायनस 3 प्लस 15/2 आणि इथे काय येणार? मायनस 4 प्लस 9/2. ओके, ते ह्याला परत थोडंसं पुढे सॉल्व करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मायनस 3 × 2 मायनस 6 प्लस 15 11 काय होतोय? 9. 3 2 चा मायनस 6 प्लस 15 11, म्हणजे आन्सर येणार 9/2. इथे काय येणार? 2 × 4 मायनस 8 प्लस 1 मायनस 8. परत सांगतो, 2 × मायनस 4 मायनस 8 मायनस 8 प्लस 9 1/2. तर आन्सर काय आलं? 9/2 1/2. आत्ता संपला सम. इझी होता ना थोडं. तुम्ही अशी प्रॅक्टिस कराल ना तर तुम्हाला इझी पडेल. असे खूप सारे सम आहेत, मिसलेनियसमध्ये पण दिलेले आहेत, तर असेच सॉल्व करायचे आहेत. हे लिहून घ्या तुम्ही आणि मग तुमचा आन्सर असणार हे. इथे बघा 1 0 0 0 0 1 आणि हा डायगोनली 1 1 आलेला आहे, म्हणजे हा युनिट मॅट्रिक्स आला आहे. आता हा युनिट मॅट्रिक्स झाला आहे, तर तीच प्रोसिजर इथे वापरून आपल्याला हा एक मॅट्रिक्स मिळाला आहे. तर हा मॅट्रिक्स असणार इनवर्स ऑफ दिस, म्हणजे हा मॅट्रिक्स असणार इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. समजले काय केलंय? ते आधीचं रफ केलेलं आहे ना, तर ते तुम्ही पहिले लिहून घेणार, मग हे लिहून घेणार, त्यानंतर मग परत इथपर्यंत सम येणार आहे.
आणि तुम्ही म्हणाल सर मी ही सॉल्विंग आहे ना, ही सॉल्विंग आम्हाला एक्झामला दाखवावी लागते का? एक्झामला साईडलाच करत जा ना. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पेपरवर जर एवढं लिहिता तर साईडला सॉल्विंग दाखवत जा, इझी पडेल. ओके, समजलंय? आज आपण इथेच थांबत आहोत. टॉपिक असे खूप सारे आहेत टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये चेक करू शकता आणि टेक्स्टबुकमधली प्रॅक्टिस करा की कुठला कुठे अरेंज करू शकतो. ओके, हे तुम्हाला थोडंसं ट्रिकी पडते का? कारण हा तुमच्या सिलेबसला नव्हताच, हा इंजिनिअरिंगच्या सिलेबसमधला तुम्हाला दिलेला आहे, म्हणून थोडंसं ट्रिकी पडेल, पण करावं तर लागणार, एक्झामला लिहायचं आहे. ओके, तर इझी आहे, अशाच प्रकारे सॉल्व करणार आहात. ओके, आणि नेक्स्ट जी असणार आहे ती इन्व्हर्सशी रिलेटेड असेल आणि थोडीशी न्यूमरिकल्स किंवा थिअरी क्वेश्चन्स कसे असतात, थिअरी क्वेश्चन्सवरून आपल्याला एक मॅट्रिक्स बनवावं लागेल आणि मग त्या मॅट्रिक्सला सॉल्व करावं लागेल. हे आपण नेक्स्ट लेक्चरला करूया, नेक्स्ट एक्सरसाइजपर्यंत. तोपर्यंत स्टडी करा. ऑल द बेस्ट.